नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत देवाचा तांब्या बघा कसा झाला आहे आणि तो किती छान निघेल. हे बघा मी मीठ घेतले एका वाटीमध्ये. तांब्याचा देवाचा जो तांब्या असतो तो खूप हिरवा झाला आहे ना, मग हे करून पहा. एका वाटीमध्ये मीठ घेतलं, त्यामध्ये लिंबू टाकलं. तुम्ही एक लिंबू त्याच्यामध्ये टाकू शकता आणि मग बघा देवाचा तांब्या किती चमचमतो ते. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता माझा तांब्या कसे डाग पडले आहेत. मग त्यानंतर त्याला छान असे हलक्या हाताने घासून घ्यायचे. देवाच्या तांब्याला खूप सारे डाग पडलेत, पण आपल्याकडे पितांबरी वगैरे काहीच अवेलेबल नाही. पण आपल्याला तांब्या तो तर स्वच्छ करायचाच आहे. मग त्यासाठी मी मीठ आणि त्याच्या एक लिंबू घेतले आहे आणि लिंबाने मीठ लावून हे बघा असं घासून घ्यायचं. बघा रिझल्ट लगेच तुम्हाला दिसतोय ना, चमचमतोय ना तांब्या. असं हळूहळू छान असे घासून घ्यायचे. 1 रुपयाही खर्च न करता किती तुमचा घरच्या घरी बघा तांब्या किती स्वच्छ आणि छान असा दिसतोय. हळूहळू त्याचे मस्त डाग काढून घ्यायचे आणि मग पाण्यामध्ये तो धुवून घ्यायचा. जरा वेळ लागतो, पण डाग त्याचे निघून जातात सगळे आणि तो तांब्या मस्त चमचमतो. तुम्ही बघू शकता रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे. पैसे 1 रुपयासुद्धा नाही लागत, फक्त 1 लिंबू आणि 2 चमचे मीठ लागणार आहे आपल्याला साहित्य. तुम्ही बघू शकता तांब्या कसा चमचमतोय. तुमच्या डोळ्यासमोर रिझल्ट आहे. काही जणांच्या घरी पितांबरी अवेलेबल नसते आणि कुठलेही पावडर अवेलेबल नसते, तर मग लिंबू जर असेल तर आणि मीठ तर हे बघा तुम्ही त्याने करू शकता. शेवटी रिझल्ट बघा किती चमचमतोय ना तांब्या. तुमच्या डोळ्यासमोर रिझल्ट आहे. तुम्ही पण नक्की करून पहा लिंबू आणि मिठाचा हा उपयोग. किती चमचमतोय बघा, 1 रुपयाही खर्च न करता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच जा. धन्यवाद.